भारताने अंदमान आणि निकोबार बेटांमधील स्वराज्य द्वीप परिसरात पाण्याखालील 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करत जागतिक स्तरावर नवा इतिहास रचलाय। विशेष म्हणजे या भव्य मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे सुपुत्र ऋतुज संदीप देऊलकर यांचा मोलाचा सहभाग असून त्यांच्या नेतृत्वाखाली या विक्रमी मोहिमा पार पडल्या। त्यामुळे संपूर्ण मालवण तालुक्यासह सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। या उपक्रमाचं आयोजन अंदमान आयलंड टुरिझम या संस्थेनं केलं होतं। यामध्ये नेव्ही हायवर्स आणि पोलीस मरीन फोर्स यांनीही सहभाग घेतला होता। तब्बल 222 युवकांच्या टीमनं ही मोहीम फत्ते केली। भारताच्या साहसी पर्यटन क्षेत्राला जागतिक व्यासपीठावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या या मोहिमेत प्रथमच जगातील सर्वात मोठा पाण्याखालील राष्ट्रध्वज समुद्रात फडकवण्यात आला। तब्बल 60 बाय 40 मीटर आकाराचा भव्य भारतीय तिरंगा प्रशिक्षित डायव्हर्सच्या मदतीनं समुद्राच्या गाभ्यात उभारण्यात आला। समुद्राखाली तिरंगा अभिमानानं डोलताना पाहून उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले। या मोहिमेत सहभागी झालेल्या ऋतुज संदीप देऊलकर यांचं शिक्षण मालवणमध्ये झालंय। तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत राहून त्यांनी समुद्रातील साहसी पर्यटन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। सध्या ते अंदमान येथे स्कुबा डायव्हर म्हणून कार्यरत असून त्यांच्या अनुभव, कौशल्य आणि नेतृत्वामुळे या जागतिक मोहिमा यशस्वी झाल्या। त्यांच्या कार्याचा विशेष सन्मानही करण्यात आला। ऋतुज हा अंदमान येथील डायव्हर्स अंदमान इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कार्यरत आहे।